नमस्कार मित्रांनो. आता आपण पुढील पेपर बघणार आहोत, म्हणजे उद्याचा पेपर. शाळेची भौतिक रचना व सुविधा, पेपर क्रमांक 116. आतापर्यंतचे आपले पेपर सर्व चांगलेच गेले आहेत. हा पेपर सुद्धा अतिशय चांगला जाईल, कारण शाळेची भौतिक रचना व सुविधा अतिशय सोपा आणि सरळ विषय आहे. चला तर मग यातील काही महत्त्वाच्या प्रश्नाबद्दल आपण चर्चा करूया. प्रश्न पहिला, शाळेची रचना उदाहरणासह स्पष्ट करा. शाळेची रचना म्हणजे शाळेतील विविध घटकांची नियोजनबद्ध मांडणी होय. शाळेची इमारत, वर्गखोल्या, कार्यालय, ग्रंथालय, प्रयोगशाळा, क्रीडांगण, स्वच्छतागृह, बाग, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था इत्यादी घटकांचा समावेश शाळेच्या रचनेत होतो. चांगली शाळा रचना विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरते. शाळेची इमारत हवेशीर, प्रकाशयुक्त आणि सुरक्षित असावी. वर्गखोल्या प्रशस्त व स्वच्छ असाव्यात. विद्यार्थ्याच्या वयानुसार आसन व्यवस्था असावी. उदाहरणार्थ, आदर्श प्राथमिक शाळेमध्ये स्वतंत्र वर्गखोल्या, खेळाचे मैदान, ग्रंथालय, संगणक कक्ष व स्वच्छ परिसर असतो. अशा प्रकारची रचना विद्यार्थ्यांना आनंददायी वातावरण देऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया परिणामकारक बनवते. चला याच्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया. चांगल्या शालेय वास्तूची लक्षणे कोणती? चांगली शालेय वास्तू विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणारी असते. शाळेची इमारत मजबूत, सुरक्षित व आकर्षक असावी. वर्गखोल्या हवेशीर, प्रकाशयुक्त व स्वच्छ असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याच्या संख्येनुसार पुरेशी जागा असावी. शाळेत स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, खेळाचे मैदान, ग्रंथालय व प्रयोगशाळा यासारख्या सुविधा असाव्यात. परिसर शांत, प्रदूषणमुक्त आणि हिरवागार असावा. आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित बाहेर पडण्यासाठी योग्य व्यवस्था असावी. अपंग विद्यार्थ्यासाठी रॅम्पसारख्या सुविधा असणे आवश्यक आहे. शाळेची वास्तू विद्यार्थ्यामध्ये शिस्त, आनंद आणि शिकण्याची प्रेरणा निर्माण करणारी असावी. अशा वास्तूमुळे अध्ययन अध्यापन प्रक्रिया अधिक प्रभावी बनते. या पुढील प्रश्न, शाळेसाठी जागा निवडताना कोणते घटक विचारात घ्यावेत? शाळेसाठी जागा निवडताना विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेचा, आरोग्याचा आणि शैक्षणिक गरजांचा विचार करणे आवश्यक असते. शाळेची जागा गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी व वाहतुकीस सोयीची असावी. परिसर शांत, स्वच्छ व प्रदूषणमुक्त असणं गरजेचं आहे. शाळेला पुरेशी मोकळी जागा असावी, जेणेकरून खेळाचं मैदान, बाग आणि भविष्यातील विस्तार शक्य होईल. सूर्यप्रकाश व ताजी हवा योग्य प्रमाणात मिळेल अशी जागा निवडावी. पाणी, वीज, रस्ता आणि स्वच्छतागृह यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध असाव्यात. पूरप्रवण क्षेत्र, कारखाने, रेल्वे मार्ग किंवा धोकादायक ठिकाणापासून ही जागा दूर असावी. सुरक्षित व अनुकूल वातावरण विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यावश्यक असते. या पुढील प्रश्न, शाळेच्या ग्रंथालयाला वैभव स्थान का म्हणतात? विचारलेलं, ग्रंथालय ही ज्ञानाचं केंद्र असल्यामुळे त्याला शाळेचे वैभव स्थान म्हटले जाते. ग्रंथालयामध्ये विविध विषयाची पुस्तके, मासिके, वर्तमानपत्र आणि संदर्भ ग्रंथ उपलब्ध असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड, स्वयंअध्ययनाची सवय, विचारशक्ती विकसित होते. ग्रंथालय विद्यार्थ्याच्या बौद्धिक, भाषिक आणि सर्जनशील विकासास मदत करते. शिक्षकांनाही अध्यापनासाठी आवश्यक माहिती आणि संदर्भ साहित्य मिळते. चांगले ग्रंथालय विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच सामान्य ज्ञान वाढवण्यास प्रेरणा देते. शांत व अभ्यासपूर्ण वातावरणामुळे विद्यार्थ्याची एकाग्रता वाढते. म्हणूनच ग्रंथालय हे शाळेच्या प्रगतीचे, ज्ञान समृद्धीचे आणि शैक्षणिक गुणवत्तेचे प्रतीक मानले जाते. या पुढील प्रश्न आहे, शालेय क्रीडांगणाचा नियोजनपूर्वक वापर कसा करावा? शालेय क्रीडांगणाचा नियोजनपूर्वक वापर केल्यास विद्यार्थ्याचा शारीरिक, मानसिक व सामाजिक विकास होतो. मैदानात विविध खेळासाठी स्वतंत्र जागा निश्चित करावी. खेळाचे वेळापत्रक तयार करून सर्व विद्यार्थ्यांना समान संधी द्यावी. मैदान स्वच्छ, सुरक्षित आणि सपाट ठेवणे आवश्यक आहे. आवश्यक क्रीडा साहित्य उपलब्ध करून त्याची नियमित तपासणी करावी. सकाळची प्रार्थना, व्यायाम, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि राष्ट्रीय सण यासाठी मैदानाचा उपयोग करता येतो. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना, नेतृत्व गुण आणि सहकार्य वृत्ती विकसित करण्यासाठी क्रीडांगण महत्त्वाचे असते. योग्य नियोजनामुळे मैदानाचा जास्तीत जास्त उपयोग होऊन विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासास मदत होते. त्यापुढील प्रश्न आहे, शाळेच्या इमारतीची नियमित देखभाल कशी करावी? शाळेची इमारत सुरक्षित, स्वच्छ आणि टिकाऊ राहण्यासाठी नियमित देखभाल करणे आवश्यक असते. वर्गखोल्या, कार्यालय, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि परिसराची दररोज स्वच्छता करावी.
भिंती, छत, दरवाजे, खिडक्या आणि विद्युत व्यवस्था यांची वेळोवेळी तपासणी करावी. तुटलेल्या वस्तूंची त्वरित दुरुस्ती करावी. पावसाळ्यापूर्वी गळती तपासून उपाययोजना करावी. शाळेच्या परिसरात झाडे लावून त्यांची निगा राखावी. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची सवय निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवावेत. सुरक्षितता नियमाचे पालन करून अग्निशामक साधने व प्राथमिक उपचार पेटी उपलब्ध ठेवावी. नियमित देखभालीमुळे शाळेचे वातावरण आनंददायी व अध्ययनासाठी अनुकूल राहते. यापुढील प्रश्न आहे, शालेय प्रवेशद्वाराचे महत्त्व स्पष्ट करा. शालेय प्रवेशद्वार हे शाळेचे ओळख चिन्ह मानले जाते. आकर्षक व मजबूत प्रवेशद्वारामुळे शाळेची चांगली प्रतिमा निर्माण होते. विद्यार्थ्याची ये जा नियंत्रित करण्यासाठी प्रवेशद्वार महत्त्वाचे असते. त्यामुळे शाळेची सुरक्षितता राखण्यास मदत मिळते. प्रवेशद्वारावर शाळेचे नाव, घोषवाक्य आणि महत्त्वपूर्ण सूचना लिहिलेल्या असतात. स्वच्छ व सुंदर प्रवेशद्वार विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि अभिमानाची भावना निर्माण करते. बाहेरील अनोळखी व्यक्तीवर नियंत्रण ठेवणे सोपे जाते. राष्ट्रीय सण, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा स्वागत समारंभासाठी प्रवेशद्वार सजवले जाते. त्यामुळे शाळेच्या आवारात, व्यवस्थापनात, सुरक्षिततेत आणि सौंदर्यात प्रवेशद्वाराचे विशेष महत्त्व आहे. यापुढील प्रश्न आहे, शाळेतील शैक्षणिक साधने कोणती, त्यांची काळजी कशी घ्याल. अर्थात कालच्या पेपरमध्ये सुद्धा हा प्रश्न होता, शैक्षणिक साहित्य कोणते. या पेपरमध्ये सुद्धा हा प्रश्न आहे. शाळेतील शैक्षणिक साधनामध्ये नकाशे, चार्ट, मॉडेल्स, फळा, संगणक, प्रोजेक्टर, विज्ञान साहित्य, गणित साहित्य, इंग्रजी साहित्य, ग्रंथालयातील पुस्तके, रेडिओ, दूरदर्शन इत्यादींचा समावेश होतो. ही साधने अध्ययन अध्यापन प्रक्रिया प्रभावी बनवतात. शैक्षणिक साधनांची योग्य काळजी घेणे आवश्यक असते. वापरानंतर साधने योग्य ठिकाणी ठेवावीत. संगणक व इलेक्ट्रॉनिक साधनांची नियमित तपासणी करावी. पुस्तके स्वच्छ ठेवून त्यांचं वर्गीकरण करावं. तुटलेली साधने दुरुस्त करावीत. विद्यार्थ्यांना साधनांचा योग्य वापर करण्याचे प्रशिक्षण द्यावे. धूळ, पाणी व उष्णतेपासून साधनांचे रक्षण करावे. योग्य देखभालीमुळे शैक्षणिक साधनांचा दीर्घकाळ उपयोग होतो व शिक्षण अधिक परिणामकारक बनते. यापुढील प्रश्न आहे, शैक्षणिक साहित्य ही संकल्पना स्पष्ट करा. शैक्षणिक साहित्य म्हणजे अध्यापन प्रक्रिया सुलभ, स्पष्ट आणि परिणामकारक करण्यासाठी वापरली जाणारी साधने. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळावा आणि विषय समजण्यास सोपा जावा यासाठी शैक्षणिक साहित्याचा उपयोग केला जातो. चार्ट, नकाशे, मॉडेल्स, चित्रे, फलक, प्रयोग साहित्य, संगणक, प्रोजेक्टर, व्हिडिओ, ध्वनिफिती इत्यादी शैक्षणिक साहित्याची उदाहरणे आहेत. या साहित्यामुळे विद्यार्थ्याची उत्सुकता वाढते व अध्ययनात सक्रिय सहभाग निर्माण होतो. अवघड संकल्पना सहज समजावून सांगणे शक्य होते. शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्याच्या निरीक्षण, विचारशक्ती आणि स्मरणशक्तीच्या विकासास मदत करते. त्यामुळे आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये शैक्षणिक साहित्याला विशेष महत्त्व आहे. यापुढील प्रश्न, शालेय परिसराचे शैक्षणिक प्रक्रियेत महत्त्व स्पष्ट करा. शालेय परिसर विद्यार्थ्याच्या शिक्षणावर थेट परिणाम करतो. स्वच्छ, सुंदर आणि शांत परिसरामुळे विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी प्रेरणा मिळते. परिसरातील झाडे, बाग, शैक्षणिक घोषवाक्य, चित्रे आणि माहिती फलक विद्यार्थ्याच्या ज्ञानात भर घालतात. चांगल्या परिसरामुळे विद्यार्थ्याचे मानसिक आरोग्य सुधारते व एकाग्रता वाढते. शाळेतील शिस्त, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते. शिक्षकांनाही अध्यापनासाठी अनुकूल वातावरण मिळते. सुंदर परिसरामुळे पालक व समाजामध्ये शाळेबद्दल चांगली प्रतिमा तयार होते. त्यामुळे शालेय परिसर हा अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा महत्त्वपूर्ण घटक मानला जातो. यापुढील प्रश्न, शालेय परिसर विकास व सुशोभीकरणाचे महत्त्व स्पष्ट करा. शालेय परिसर विकास व सुशोभीकरणामुळे विद्यार्थ्यांना आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळते. स्वच्छ आणि आकर्षक परिसर विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, स्वच्छता व पर्यावरण प्रेमाची भावना निर्माण करतो. परिसरात झाडे, फुलबाग, शैक्षणिक घोषवाक्य, चित्रफलक व माहिती फलक लावल्यास विद्यार्थ्याच्या ज्ञानात भर पडते. सुंदर परिसरामुळे अध्ययन अध्यापन प्रक्रिया अधिक परिणामकारक बनते. शिक्षकांनाही काम करण्यासाठी उत्साहवर्धक वातावरण मिळते. पालक व समाज शाळेमध्ये चांगली प्रतिमा निर्माण होते. विद्यार्थ्याच्या मानसिक व सामाजिक विकासासही मदत होते. पालक व समाजामध्ये शाळेबद्दल चांगली प्रतिमा तयार होते. विद्यार्थ्याच्या मानसिक व सामाजिक विकासासही मदत होते.
त्यामुळे शालेय परिसर व सुशोभीकरण हे शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. यापुढील प्रश्न आहे, शाळेच्या परिसराचा विकास व सुशोभीकरण कसे कराल? शाळेच्या परिसराचा विकास व सुशोभीकरण करण्यासाठी परिसर स्वच्छ व हिरवागार ठेवणे आवश्यक आहे. शाळेभोवती झाडे, फुलझाडे व औषधी वनस्पती लावाव्यात. विद्यार्थ्यांच्या सहभागातून स्वच्छता मोहीम राबवावी. भिंतीवर शैक्षणिक चित्रे, घोषवाक्य व माहिती फलक लावावेत. पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृहाची योग्य व्यवस्था ठेवावी. कचरा व्यवस्थापनासाठी डस्टबिन ठेवावेत. खेळाचे मैदान सपाट व सुरक्षित ठेवावे. राष्ट्रीय नेत्यांचे विचार, पर्यावरण संदेश आणि प्रेरणादायी माहिती परिसरात प्रदर्शित करावी. परिसरात शांत, स्वच्छ आणि आकर्षक वातावरण निर्माण केल्यास विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दल आपुलकी निर्माण होते व अध्ययन अध्यापन प्रक्रिया अधिक प्रभावी बनते. यानंतरचा पुढीलचा प्रश्न आहे, सुंदर शालेय परिसराचा अध्ययन अध्यापनाशी संबंध स्पष्ट करा. सुंदर आणि स्वच्छ शालेय परिसर विद्यार्थ्याच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेला पूरक ठरतो. शांत, स्वच्छ आणि हिरवागार वातावरणामुळे विद्यार्थ्याची एकाग्रता वाढते, शिकण्याची प्रेरणा मिळते. परिसरातील शैक्षणिक चित्रे, घोषवाक्य आणि माहिती फलक विद्यार्थ्याच्या ज्ञानवृद्धीस मदत करतात. सुंदर परिसरामुळे विद्यार्थ्याचा मानसिक ताण कमी होतो आणि आनंददायी वातावरण तयार होते. शिक्षकांनाही अध्यापनासाठी सकारात्मक वातावरण मिळते. परिसरातील स्वच्छता व शिस्त विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी निर्माण करतात. त्यामुळे अध्ययन अधिक प्रभावी व रंजक बनते. सुंदर शालेय परिसर विद्यार्थ्याच्या बौद्धिक, मानसिक आणि सामाजिक विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. यापुढील महत्त्वाचा प्रश्न आहे, शाळेतील बाग किंवा उद्यानाचे महत्त्व स्पष्ट करा. शाळेतील बाग किंवा उद्यान विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त असते. बागेमुळे परिसर सुंदर व हिरवागार दिसतो. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण प्रेम, स्वच्छता आणि वृक्ष संवर्धनाची भावना निर्माण होते. विविध फुले, झाडे व औषधी वनस्पतीची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून मिळते. बागेमुळे शुद्ध हवा मिळून आरोग्य सुधारते. विद्यार्थ्यांना निसर्ग निरीक्षणाची सवय लागते. विज्ञान विषयाचे अध्यापन प्रत्यक्ष उदाहरणाद्वारे करता येते. बागेची देखभाल करताना विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा आणि जबाबदारीची भावना निर्माण होते. त्यामुळे शाळेतील उद्यान हे शिक्षणास पूरक आणि प्रेरणादायी साधन मानले जाते. यापुढील प्रश्न, शाळेतील भिंती किंवा व्हरांड्याचा शैक्षणिक उपयोग कसा कराल? शाळेतील भिंती आणि व्हरांड्याचा शैक्षणिक उपयोग प्रभावीपणे करता येतो. भिंतीवर शैक्षणिक चित्रे, नकाशे, तक्ते, विज्ञान माहिती, गणित सूत्रे, प्रेरणादायी विचार आणि घोषवाक्य लावता येतात. विद्यार्थ्याची चित्रकला, हस्तकला आणि प्रकल्प कार्य प्रदर्शित करून त्यांना प्रोत्साहित करता येते. राष्ट्रीय नेते, वैज्ञानिक, संत आणि समाज सुधारक यांची माहिती प्रदर्शित करता येते. व्हरांड्यामध्ये सूचना फलक, उपस्थिती तक्ते व वाचन कोपरा तयार करता येतो. या माध्यमातून विद्यार्थ्यांचे अवांतर वाचन वाढते आणि ज्ञानामध्ये भर पडते. शैक्षणिक वातावरण निर्मितीसाठी भिंती व व्हरांडे अत्यंत उपयुक्त ठरतात. यापुढील प्रश्न बघूयात. शाळेतील स्वच्छतागृहांची स्वच्छता व निगा कशी राखाल? महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थ्याच्या दृष्टीने सुद्धा आणि आजच्या काळामध्ये. शाळेतील स्वच्छतागृहांची स्वच्छता राखणे विद्यार्थ्याच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असते. स्वच्छतागृहांची दररोज साफसफाई करावी. पाणी, साबण व स्वच्छतेची आवश्यक साधने उपलब्ध ठेवावीत. दुर्गंधी येऊ नये म्हणून जंतुनाशकाचा वापर करावा. नळ, टाक्या व ड्रेनेज व्यवस्था नियमित तपासावी. मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे असावीत. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या सवयी निर्माण करण्यासाठी जनजागृती करावी. कचरा योग्य ठिकाणी टाकण्यासाठी डस्टबिन ठेवावेत. स्वच्छतागृहाच्या परिसरात स्वच्छता व सुरक्षिततेचे नियम प्रदर्शित करावे. नियमित देखभाल केल्यामुळे रोगराई कमी होते आणि विद्यार्थ्यांना स्वच्छ व सुरक्षित वातावरण मिळते. यानंतरचा पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे, शाळेतील लिपिक कार्यालयाचे महत्त्व स्पष्ट करा. शाळेतील लिपिक कार्यालय हे शाळेच्या प्रशासकीय कामकाजाचे केंद्र असते. विद्यार्थ्यांची नोंद, दाखले, उपस्थिती, पत्रव्यवहार, वेतन बिले, आर्थिक व्यवहार व शासकीय कागदपत्रे यांचे व्यवस्थापन येथे केले जाते. शाळेची सर्व महत्त्वाची नोंदवही सुरक्षित ठेवण्याचे कार्य लिपिक कार्यालय करते. मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यातील प्रशासकीय समन्वय साधण्यात या कार्यालयाची महत्त्वाची भूमिका असते. कार्यालयात संगणक, कपाटे, फाईल्स, नोंदवह्या व पत्रव्यवहार साहित्य उपलब्ध असणे आवश्यक आहे. कार्यक्षम लिपिक कार्यालयामुळे शाळेचे काम सुरळीत, अचूक व वेळेत पूर्ण होते. त्यामुळे शाळेच्या व्यवस्थापनात लिपिक कार्यालयाला विशेष महत्त्व आहे. यानंतरचा पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे,
आदर्श शाळा ही संकल्पना स्पष्ट करा. आदर्श शाळा म्हणजे विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाला पोषक वातावरण देणारी शाळा होय. अशा शाळेत प्रशस्त व हवेशीर वर्गखोल्या, स्वच्छ परिसर, ग्रंथालय, प्रयोगशाळा, क्रीडांगण आणि तंत्रज्ञान सुविधा उपलब्ध असतात. विद्यार्थी केंद्रित अध्यापन, शिस्त, नैतिक मूल्य आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यांना प्राधान्य दिले जाते. शिक्षक प्रशिक्षित, कर्तव्यदक्ष व विद्यार्थ्याप्रती संवेदनशील असतात. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, शारीरिक, सामाजिक आणि भावनिक विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात. पालक व समाजाचा सहभागही महत्त्वाचा मानला जातो. आदर्श शाळा विद्यार्थ्यांना चांगले नागरिक बनवण्याचे कार्य करतात. त्यामुळे आदर्श शाळा ही समाजाच्या प्रगतीचा आधार मानली जाते. यानंतरचा पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे, भविष्य शिक्षकाची भूमिका व जबाबदाऱ्या स्पष्ट करा. भविष्य शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून विद्यार्थ्याचा मार्गदर्शक, प्रेरणादाता आणि व्यक्तिमत्व विकास घडवणारा असतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थी केंद्रित अध्यापन करणे ही त्याची महत्त्वाची जबाबदारी आहे. विद्यार्थ्याच्या आवडी, क्षमता आणि गरजा ओळखून त्यानुसार शिक्षण द्यावे लागते. नैतिक मूल्य, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक जाणीवा निर्माण करण्याचे कार्य शिक्षक करतो. बदलत्या शिक्षण पद्धतीशी जुळून घेऊन सतत स्वतःचे ज्ञान अद्ययावत ठेवणे आवश्यक असते. विद्यार्थ्यामध्ये सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करणे हे भविष्य शिक्षकाचे महत्त्वाचे कार्य आहे. त्यामुळे भविष्य शिक्षकाची भूमिका अत्यंत व्यापक आणि जबाबदारीपूर्ण आहे. पुढील प्रश्न आहे, शिक्षण क्षेत्रापुढील वर्तमानातील उद्याची आव्हाने कोणती? आजच्या शिक्षण क्षेत्रासमोर अनेक आव्हाने उभी आहेत. तंत्रज्ञानातील झपाट्याने होणारे बदल, डिजिटल शिक्षण, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज आणि विद्यार्थ्यांमधील वाढती स्पर्धा ही प्रमुख आव्हाने आहेत. ग्रामीण व शहरी शिक्षणातील विषमता कमी करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्य, शिस्त आणि सामाजिक जाणीवा निर्माण करणे हेही मोठे आव्हान आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे निर्माण झालेल्या समस्या आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणे गरजेचं आहे. बेरोजगारी, कौशल्याधारित शिक्षणाची गरज आणि पर्यावरणविषयक जागरूकता यांनाही महत्त्व प्राप्त झाले आहे. बदलत्या काळानुसार शिक्षण पद्धतीमध्ये सुधारणा करून विद्यार्थ्यांना भविष्यकालीन जीवनासाठी सक्षम बनविणे हे शिक्षण क्षेत्रासमोरील मोठे आव्हान आहे. यापुढील प्रश्न, शाळेच्या आर्थिक विकासासाठी कोणत्या योजना व कार्यक्रम राबवाल? शाळेच्या आर्थिक विकासासाठी विविध योजना व कार्यक्रम राबविणे आवश्यक असते. समाजातील दानशूर व्यक्ती, माजी विद्यार्थी आणि सेवाभावी संस्थांकडून आर्थिक मदत मिळवता येते. शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा आणि हस्तकला प्रदर्शन आयोजित करून निधी उभारता येतो. कमवा व शिका योजनेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा निर्माण करून आर्थिक मदत मिळवता येते. शालेय बाग, वृक्षारोपण आणि लघुउद्योग उपक्रम राबवून उत्पन्न वाढवता येते. शासनाच्या विविध अनुदान योजनांचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. आर्थिक नियोजन आणि पारदर्शक व्यवहार यामुळे शाळेचा आर्थिक विकास साधता येतो. यापुढील महत्त्वाचा प्रश्न आहे, शालेय अनुदानाचे विविध स्रोत कोणते? शाळेच्या विकासासाठी विविध प्रकारचे अनुदान उपलब्ध असते. केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था हे शालेय अनुदानाचे प्रमुख स्रोत आहेत. सर्व शिक्षा अभियान, समग्र शिक्षा अभियान आणि इतर शासकीय योजनांमधून आर्थिक मदत दिली जाते. समाजातील दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्था, उद्योग समूह आणि माजी विद्यार्थी यांच्याकडूनही देणगी स्वरूपात मदत मिळते. शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांचा सहभाग आर्थिक विकासासाठी उपयुक्त ठरतो. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शन आणि निधी संकलन उपक्रमाद्वारे आर्थिक सहाय्य मिळवता येते. या सर्व स्रोतांमुळे शाळेच्या भौतिक सुविधा व शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. यापुढील प्रश्न आहे, शाळेसाठी सेवाभावी संस्थांची मदत कशी घ्याल? शाळेच्या विकासासाठी सेवाभावी संस्थांची मदत महत्त्वाची ठरते. अशा संस्थांशी संपर्क साधून शाळेच्या गरजांची माहिती द्यावी. विद्यार्थ्यांसाठी पुस्तके, गणवेश, शैक्षणिक साहित्य, संगणक आणि आर्थिक मदत मिळवता येते. आरोग्य तपासणी शिबिरे, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान आणि कौशल्य विकास कार्यक्रम आयोजित करण्यासाठी संस्थांचे सहकार्य घेता येते. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देता येते. विविध सामाजिक उपक्रमामध्ये विद्यार्थ्याचा सहभाग वाढवता येतो. सेवाभावी संस्थांच्या मदतीमुळे शाळेच्या भौतिक सुविधा सुधारतात, तसेच विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासास प्रोत्साहन मिळते. यापुढील प्रश्न आहे, विद्यार्थ्याच्या शारीरिक वाढीसाठी शारीरिक शिक्षणाची गरज स्पष्ट करा.
विद्यार्थ्याच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासासाठी शारीरिक शिक्षण अत्यंत आवश्यक आहे. नियमित व्यायाम, खेळ आणि क्रीडा उपक्रमामुळे शरीर सुदृढ व निरोगी राहते. विद्यार्थ्याची स्नायूशक्ती, चपळता, सहनशक्ती आणि समन्वय क्षमता वाढते. शारीरिक शिक्षणामुळे विद्यार्थ्यामध्ये शिस्त, संघभावना, नेतृत्व गुण आणि आत्मविश्वास निर्माण होतो. मानसिक ताण कमी होऊन एकाग्रता वाढवण्यास मदत होते. विविध खेळामुळे विद्यार्थ्यांना नियमपालन आणि सहकार्याची सवय लागते. आरोग्यदायी जीवनशैली विकसित करण्यासाठी शारीरिक शिक्षण अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे शाळेमध्ये शारीरिक शिक्षणाला विशेष महत्त्व दिले जाते. यापुढील पुन्हा एक महत्त्वाचा प्रश्न. सतत शिक्षण व मुक्त शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट करा. सतत शिक्षण म्हणजे आयुष्यभर ज्ञान संपादन करण्याची प्रक्रिया होय. बदलत्या काळानुसार नवीन ज्ञान कौशल्य आत्मसात करण्यासाठी सतत शिक्षण आवश्यक असते. मुक्त शिक्षण पद्धतीमुळे शिक्षणासाठी वय, वेळ आणि ठिकाण याची बंधने राहत नाहीत. काम करणारे, ग्रामीण भागातील किंवा शिक्षणापासून दूर राहिलेले लोकही या पद्धतीने शिक्षण घेऊ शकतात. दूर शिक्षण, ऑनलाईन शिक्षण आणि मुक्त विद्यापीठामुळे शिक्षण सर्वांसाठी सुलभ झाले आहे. सतत शिक्षणामुळे व्यक्तीचा बौद्धिक विकास होतो, तसेच रोजगाराच्या संधी वाढतात. आधुनिक समाजात ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी सतत व मुक्त शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. यापुढील प्रश्न. शाळेतील प्रयोगशाळेचे प्रकार व महत्त्व स्पष्ट करा. उत्तर. शाळेमध्ये विज्ञान प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा, भाषा प्रयोगशाळा आणि गणित प्रयोगशाळा असे विविध प्रकार आढळतात. प्रयोगशाळामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण घेता येते. विज्ञान प्रयोगशाळेत प्रयोग करून वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो. संगणक प्रयोगशाळेमुळे तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळते. भाषा प्रयोगशाळेमुळे उच्चार, श्रवण आणि संभाषण कौशल्य विकसित होते. गणित प्रयोगशाळेत कृतीद्वारे गणित संकल्पना समजावून सांगता येतात. प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षण, विचारशक्ती आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढते. प्रत्यक्ष कृतीमुळे विद्यार्थ्याचा अभ्यासात रस निर्माण होतो. त्यामुळे शिक्षण अधिक प्रभावी, रंजक आणि गुणवत्तापूर्ण बनते. यापुढील महत्त्वाचा प्रश्न बघूया. शाळेतील विद्यार्थी आसन व्यवस्थेचे प्रकार स्पष्ट करा. विद्यार्थ्याच्या सोयीसाठी आणि प्रभावी अध्यापनासाठी विविध प्रकारच्या आसन व्यवस्था वापरल्या जातात. पारंपरिक रांग पद्धतीमध्ये विद्यार्थी सरळ रांगामध्ये बसतात. गट पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना लहान लहान गटात बसवले जाते, ज्यामुळे सहकार्य आणि चर्चा वाढते. वर्तुळाकार पद्धतीमध्ये सर्व विद्यार्थी एकमेकांसमोर बसतात, त्यामुळे संवाद सुलभ होतो. यू आकार पद्धतीमध्ये शिक्षक सर्व विद्यार्थ्यांशी सहसंपर्क साधू शकतो. क्रियाधारित शिक्षणासाठी लवचिक आसन व्यवस्था उपयुक्त ठरते. योग्य आसन व्यवस्थेमुळे विद्यार्थ्याची एकाग्रता वाढते, शिस्त राखली जाते आणि अध्ययन अध्यापन प्रक्रिया प्रभावी बनते. यापुढील महत्त्वाचा प्रश्न. शाळेची व्यायामशाळा कशी असावी? शाळेची व्यायामशाळा प्रशस्त, स्वच्छ आणि सुरक्षित असावी. विद्यार्थ्याच्या वयानुसार आवश्यक व्यायाम साहित्य उपलब्ध असावे. व्यायामशाळेत योग्य हवा व प्रकाश व्यवस्था असणं गरजेचं आहे. दोरी, मल्लखांब, व्यायाम चटई, डंबेल्स आणि इतर क्रीडा साहित्य सुरक्षितरित्या ठेवावे. विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेसाठी प्रशिक्षित शिक्षकांचे मार्गदर्शन असावे. व्यायामशाळेची नियमित स्वच्छता व साहित्याची तपासणी करावी. विद्यार्थ्याच्या शारीरिक विकासाबरोबरच शिस्त, आत्मविश्वास आणि आरोग्यदायी सवयी निर्माण करण्यासाठी व्यायामशाळा उपयुक्त ठरते. त्यामुळे प्रत्येक शाळेत सुसज्ज व्यायामशाळा असणे आवश्यक आहे. यापुढील प्रश्न आहे. शाळेच्या इमारतीसाठी बांधकाम मार्गदर्शक बाबी स्पष्ट करा. शाळेची इमारत बांधताना सुरक्षितता, आरोग्य आणि विद्यार्थ्याच्या गरजा लक्षात घेणे आवश्यक असते. इमारत मजबूत व टिकाऊ साहित्याची असावी. वर्गखोल्या हवेशीर, प्रकाशयुक्त आणि प्रशस्त असाव्यात. भूकंपरोधक आणि सुरक्षित बांधकाम पद्धतीचा वापर करावा. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, खेळाचे मैदान आणि रॅम्प यासारख्या सुविधा असाव्यात. इमारतीभोवती मोकळी जागा व हिरवळ ठेवावी. आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी योग्य मार्ग असावेत. विद्युत आणि पाणी व्यवस्थेची सुरक्षित रचना करावी. विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणारी शाळा इमारत असणे आवश्यक आहे. बदलत्या अध्यापन पद्धतीनुसार तंत्रज्ञान साधनांची माहिती द्या.
आधुनिक शिक्षणामध्ये तंत्रज्ञान साधनांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. संगणक, प्रोजेक्टर, स्मार्ट बोर्ड, इंटरनेट, मोबाईल, टॅबलेट आणि ई लर्निंग साधनाचा अध्यापनात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. ऑनलाईन शिक्षण, व्हिडिओ, ॲनिमेशन आणि डिजिटल प्रस्तुतीमुळे अवघड संकल्पना सहज समजावून सांगता येतात. विद्यार्थ्याच्या अध्ययनात सहभाग आणि उत्सुकता वाढते. शिक्षकांना माहिती संकलन, सादरीकरण आणि मूल्यमापन सुलभ होते. तंत्रज्ञानामुळे शिक्षण अधिक रंजक, प्रभावी आणि विद्यार्थी केंद्रित बनते. बदलत्या काळानुसार शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून अध्यापन अधिक गुणवत्तापूर्ण करणे आवश्यक आहे. यापुढील महत्त्वाचा प्रश्न बघूया. यापुढील महत्त्वाचा प्रश्न, शाळेतील मुख्याध्यापक कार्यालयात कोणते तक्ते किंवा फलक प्रदर्शित असावेत? मुख्याध्यापक कार्यालय हे शाळेच्या प्रशासनाचे केंद्र असते. त्यामुळे कार्यालयात आवश्यक तक्ते व माहिती फलक प्रदर्शित असणे गरजेचे आहे. शाळेचे वेळापत्रक, शिक्षकांची यादी, विद्यार्थी संख्या, निकाल तक्ता, उपस्थिती तक्ता, शाळेचा नकाशा आणि सुट्ट्यांची यादी प्रदर्शित करावी. शासनाच्या महत्त्वाच्या सूचना, शालेय नियम, विविध समित्यांची माहिती आणि वार्षिक नियोजन तक्ते लावावेत. प्रेरणादायी विचार, राष्ट्रीय नेत्यांची छायाचित्रे आणि शाळेचे उद्दिष्ट दर्शवणारे फलकही असावेत. कार्यालय स्वच्छ, व्यवस्थित आणि आकर्षक ठेवणे आवश्यक आहे. योग्य माहिती फलकामुळे प्रशासन सुलभ होते आणि शाळेची कार्यक्षमता वाढते. यानंतरचा पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे, शाळेतील क्रीडांगण समितीची जबाबदारी स्पष्ट करा. शाळेतील क्रीडांगण समितीवर मैदानाचे नियोजन, देखभाल आणि सुरक्षितता याची जबाबदारी असते. समिती विविध खेळासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देते. क्रीडा साहित्याची खरेदी, साठवण आणि देखभाल करण्याचे कार्य समिती करते. मैदान स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातात. क्रीडा स्पर्धा, व्यायाम, प्रार्थना आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन समितीद्वारे केले जाते. विद्यार्थ्यांना सर्व खेळामध्ये समान संधी मिळेल याची काळजी घेतली जाते. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना आणि क्रीडावृत्ती विकसित करण्यासाठी समिती महत्त्वाची भूमिका बजावते. यापुढील महत्त्वाचा प्रश्न, शाळेचे व्यक्तिमत्व कशावर अवलंबून असते स्पष्ट करा. शाळेचे व्यक्तिमत्व हे शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर अवलंबून असते. शाळेतील शिस्त, स्वच्छता, अध्यापनाची गुणवत्ता आणि सांस्कृतिक वातावरण यांचा शाळेच्या प्रतिमेवर परिणाम होतो. प्रशिक्षित आणि कर्तव्यदक्ष शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार घडवतात. विद्यार्थ्यांचे वर्तन, निकाल आणि विविध उपक्रमांमधील सहभाग शाळेचे व्यक्तिमत्व घडवतो. मुख्याध्यापकांचे नेतृत्व आणि व्यवस्थापन कौशल्य शाळेच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे असते. पालक व समाजाशी असलेले चांगले संबंधही शाळेची प्रतिमा उंचावतात. त्यामुळे शाळेचे व्यक्तिमत्व हे तिच्या सर्व घटकांच्या संयुक्त कार्यावर आधारित असते. यापुढील प्रश्न बघूयात. शाळेतील कमवा व शिका योजना कशी राबवाल? कमवा व शिका योजना विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा आणि स्वावलंबनाची भावना निर्माण करण्यासाठी उपयुक्त असते. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्याकडून शालेय बागकाम, वृक्षारोपण, हस्तकला, स्वच्छता आणि लघुउद्योग संबंधित उपक्रम राबवले जातात. तयार वस्तूंची विक्री करून मिळालेला निधी विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गरजांसाठी वापरता येतो. विद्यार्थ्यांना कामाचे महत्त्व, जबाबदारी आणि आर्थिक व्यवस्थापनाची जाणीव होते. शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षित व शैक्षणिकदृष्ट्या उपयुक्त कामे दिली जातात. या योजनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, श्रमसंस्कार आणि कौशल्य विकास घडून येतो. शाळेतील वर्गखोल्यामध्ये भविष्यात कोणते बदल आवश्यक आहेत? भविष्यातील वर्गखोल्या आधुनिक, तंत्रज्ञानयुक्त आणि विद्यार्थी केंद्रित असणे आवश्यक आहे. वर्गखोल्यामध्ये स्मार्ट बोर्ड, प्रोजेक्टर, संगणक आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध असाव्यात. विद्यार्थ्यांना गटचर्चा, कृती आधारित शिक्षण आणि प्रकल्प कार्य करण्यासाठी लवचिक आसन व्यवस्था असावी. वर्गखोल्या हवेशीर, प्रकाशयुक्त आणि आकर्षक असाव्यात. डिजिटल शिक्षण साहित्य आणि ई लर्निंग साधनाचा वापर वाढविणे आवश्यक आहे. अपंग विद्यार्थ्यांसाठी सुलभ सुविधा उपलब्ध असाव्यात. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, संवाद कौशल्य आणि विचारशक्ती विकसित करण्यासाठी आधुनिक वर्गखोल्या उपयुक्त ठरतात. त्यामुळे बदलत्या शिक्षण पद्धतीनुसार वर्गखोल्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. यापुढील महत्त्वाचा प्रश्न, शाळेतील वर्गाबाहेरील व्हरांडा कसा सजवा? या प्रश्नाचं उत्तर, शाळेतील वर्गाबाहेरील व्हरांडा स्वच्छ, आकर्षक आणि शैक्षणिकदृष्ट्या उपयुक्त असावा. व्हरांड्यात शैक्षणिक चित्रे, नकाशे, विज्ञान माहिती, गणित सूत्रे आणि प्रेरणादायी घोषवाक्य लावता येतात.
विद्यार्थ्याची चित्रकला, हस्तकला आणि प्रकल्प कार्य प्रदर्शित करून त्यांना प्रोत्साहन देता येते. राष्ट्रीय नेते, समाजसुधारक आणि वैज्ञानिक यांची माहिती लावावी. स्वच्छता, पर्यावरण आणि आरोग्यविषयक संदेश प्रदर्शित करावे. कुंड्यामध्ये फुलझाडे ठेवून परिसर सुंदर बनवता येतो. सूचना फलक व वाचन कोपरा तयार केल्यास विद्यार्थ्याचे अवांतर वाचन वाढते. अशा सजावटीमुळे विद्यार्थ्यांना आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळते. यानंतरचा प्रश्न आहे, शाळेच्या आर्थिक विकासासाठी समाजातील देणगींचा उपयोग कसा करावा? समाजातील दानशूर व्यक्ती, माजी विद्यार्थी आणि सेवाभावी संस्थांकडून मिळालेल्या देणगीचा उपयोग शाळेच्या विकासासाठी करता येतो. या निधीतून वर्गखोल्यांची दुरुस्ती, फर्निचर खरेदी, ग्रंथालय विकास, संगणक सुविधा आणि क्रीडा साहित्य उपलब्ध करून देता येते. गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेश पुरवता येतो. शाळेच्या परिसराचे सुशोभीकरण, वृक्षारोपण आणि स्वच्छता उपक्रम राबवता येतात. देणगीचा वापर पारदर्शक पद्धतीने करणे आवश्यक असते. पालक व समाजाचा सहभाग वाढवून शाळेच्या प्रगतीसाठी सहकार्य मिळवता येते. योग्य नियोजनामुळे देणगीचा प्रभावी उपयोग होऊन शाळेची गुणवत्ता सुधारते. यापुढील महत्त्वाचा प्रश्न, शाळेतील नियमित देखभाल म्हणजे काय? शाळेतील इमारत, साहित्य आणि परिसर सुरक्षित व सुस्थितीत ठेवण्यासाठी नियमितपणे केली जाणारी काळजी म्हणजे नियमित देखभाल होय. यामध्ये वर्गखोल्या, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विद्युत उपकरणे आणि फर्निचर यांची तपासणी व दुरुस्ती केली जाते. शाळेची स्वच्छता राखणे, भिंती रंगवणे, तुटलेल्या वस्तू दुरुस्त करणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे यांचाही समावेश होतो. नियमित देखभालीमुळे शाळेची इमारत टिकाऊ राहते आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण मिळते. तसेच अध्यापन प्रक्रिया अधिक प्रभावी बनते. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी नियमित देखभाल अत्यंत आवश्यक असते. यानंतरचा पुढील महत्त्वाचा प्रश्न, शाळेतील स्वच्छ व सुंदर परिसरांचे विद्यार्थ्याच्या मनावर होणारे परिणाम स्पष्ट करा. स्वच्छ व सुंदर शालेय परिसर विद्यार्थ्याच्या मानसिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकासावर सकारात्मक परिणाम करतो. शांत आणि स्वच्छ वातावरणामुळे विद्यार्थ्याची एकाग्रता वाढते, अध्ययनात रस निर्माण होतो. परिसरातील हिरवळ, फुलझाडे आणि शैक्षणिक फलक विद्यार्थ्यांना प्रेरणा देतात. स्वच्छतेमुळे रोगराई कमी होते आणि आरोग्य सुधारते. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, पर्यावरण प्रेम आणि सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण होते. सुंदर परिसरामुळे शाळेबद्दल आपुलकी व अभिमान निर्माण होतो. शिक्षकांनाही अध्यापनासाठी उत्साहवर्धक वातावरण मिळते. त्यामुळे शाळेचा परिसर विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा ठरतो. यापुढील प्रश्न, शाळेसाठी आर्थिक शासकीय अनुदानाचे महत्त्व स्पष्ट करा. शाळेच्या विकासासाठी शासकीय अनुदान अत्यंत महत्त्वाचे असते. या अनुदानामुळे शाळेच्या भौतिक सुविधा सुधारण्यास मदत मिळते. वर्गखोल्या बांधकाम, दुरुस्ती, ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक आणि क्रीडा साहित्य खरेदीसाठी निधी उपलब्ध होतो. गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा देण्यासाठीही अनुदान उपयोगी ठरते. शिक्षकांचे वेतन, शैक्षणिक साहित्य आणि विविध उपक्रमांसाठी आर्थिक सहाय्य मिळते. शासनाच्या विविध योजनांमुळे ग्रामीण आणि दुर्बल भागातील शाळांचा विकास साधता येतो. योग्य नियोजन आणि पारदर्शक वापर केल्यास शासकीय अनुदानामुळे शाळेची गुणवत्ता आणि शैक्षणिक स्तर उंचावतो. यापुढील महत्त्वाचा प्रश्न आहे, शाळेच्या इमारतीसाठी जागा खरेदी करताना कोणती काळजी घ्याल? शाळेच्या इमारतीसाठी जागा खरेदी करताना अनेक महत्त्वाच्या बाबींचा विचार करणे आवश्यक असते. जागा सुरक्षित, शांत आणि प्रदूषणमुक्त परिसरात असावी. विद्यार्थ्यांना सहज पोचता येईल अशा ठिकाणी शाळा असणे गरजेचे आहे. भविष्यातील विस्तारासाठी पुरेशी मोकळी जागा असावी. पूरप्रवण क्षेत्र, कारखाने, रेल्वे मार्ग किंवा धोकादायक ठिकाणापासून जागा दूर असावी. पाणी, वीज, रस्ता आणि वाहतूक सुविधा उपलब्ध असाव्यात. जमिनीचे कायदेशीर कागदपत्र तपासणे आवश्यक आहे. सूर्यप्रकाश व ताजी हवा योग्य प्रमाणात मिळेल अशी जागा निवडावी. योग्य जागेमुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि अध्ययनास अनुकूल असे वातावरण मिळते. यापुढील प्रश्न आहे, शाळेच्या खेळाच्या मैदानाचा अधिकाधिक उपयोग कसा कराल? शाळेच्या खेळाच्या मैदानाचा अधिकाधिक उपयोग करण्यासाठी योग्य नियोजन आवश्यक आहे. मैदानात विविध खेळासाठी स्वतंत्र जागा निश्चित करावी. सकाळची प्रार्थना, व्यायाम, क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम यासाठी मैदानाचा उपयोग करता येतो. विद्यार्थ्यांसाठी नियमित क्रीडा प्रशिक्षण आयोजित करावे. खेळांचे वेळापत्रक तयार करून सर्व वर्गांना समान संधी द्यावी. मैदान स्वच्छ व सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. विविध राष्ट्रीय सण, योग प्रशिक्षण आणि समूह उपक्रमासाठीही मैदानाचा वापर करता येतो. विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती आणि शिस्त, संघभावना विकसित करण्यासाठी मैदान महत्त्वाचे ठरते.
या पुढील प्रश्न आहे, शाळेतील बागेची देखभाल कशी कराल? शाळेतील बाग स्वच्छ, सुंदर आणि हिरवीगार ठेवण्यासाठी नियमित देखभाल करणे आवश्यक आहे. झाडांना वेळेवर पाणी द्यावे, खत टाकावे, तण काढून परिसर स्वच्छ ठेवावा. विद्यार्थ्यांच्या सहभागातून वृक्षारोपण आणि बाग संवर्धन उपक्रम राबवावेत. विविध फुलझाडे, औषधी वनस्पती आणि शोभेची झाडे लावावीत. झाडांची छाटणी आणि संरक्षण नियमित करावे. बागेमध्ये कचरा टाकू नये यासाठी सूचना फलक लावावेत. विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व समजावून सांगावे. चांगली बाग शाळेचे सौंदर्य वाढवते आणि विद्यार्थ्यांना आनंददायी वातावरण प्रदान करते. यापुढील महत्त्वाचा प्रश्न, शाळेतील कार्यालयीन व्यवस्थेचे महत्त्व स्पष्ट करा. शाळेतील कार्यालयीन व्यवस्था शाळेच्या प्रशासनाचे मुख्य केंद्र असते. विद्यार्थ्यांची नोंद, दाखले, उपस्थिती, पत्रव्यवहार, आर्थिक व्यवहार आणि शासकीय कागदपत्रे यांचे व्यवस्थापन कार्यालयातून केले जाते. योग्य कार्यालयीन व्यवस्थेमुळे शाळेचे काम वेळेत आणि अचूकपणे पूर्ण होते. शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यातील समन्वय साधण्यासाठी कार्यालय महत्त्वाची भूमिका बजावते. आवश्यक नोंदवह्या, संगणक, फाईल्स आणि कार्यालय साहित्य व्यवस्थित ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आवश्यक नोंदवह्या, संगणक, फाईल्स आणि कार्यालयीन साहित्य व्यवस्थित ठेवणे गरजेचे असते. कार्यालय स्वच्छ आणि शिस्तबद्ध असल्यास प्रशासन अधिक प्रभावी बनते. त्यामुळे शाळेच्या सुयोग्य व्यवस्थापनासाठी कार्यालयीन व्यवस्था अत्यंत महत्त्वाची आहे. यापुढील महत्त्वाचा प्रश्न, शाळेतील ग्रंथालयाचा अधिकाधिक वापर कसा वाढवाल? शाळेतील ग्रंथालयाचा अधिकाधिक वापर वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आवश्यक आहे. नियमित वाचन तास आयोजित करावेत. विद्यार्थ्यांसाठी कथा, विज्ञान, सामान्य ज्ञान आणि प्रेरणादायी पुस्तके उपलब्ध करून द्यावीत. पुस्तक प्रदर्शन, वाचन स्पर्धा आणि पुस्तक परिचय उपक्रम राबवावेत. विद्यार्थ्यांना पुस्तके घरी नेण्याची सुविधा द्यावी. ग्रंथालय स्वच्छ, शांत आणि आकर्षक ठेवावे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अवांतर वाचनासाठी प्रोत्साहन द्यावे. वर्तमानपत्रे, मासिके आणि डिजिटल वाचन साधने उपलब्ध करून द्यावी. अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती विकसित होते आणि ज्ञानवृद्धीला चालना मिळते. यापुढील प्रश्न, शाळेतील आपली शाळा ही भावना निर्माण करण्यासाठी शिक्षकाची भूमिका स्पष्ट करा. विद्यार्थ्यांमध्ये आपली शाळा ही भावना निर्माण करण्यासाठी शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी प्रेमळ व समजूतदारपणे वागावे. विद्यार्थ्यांना शाळेच्या स्वच्छता, वृक्षारोपण, सजावट आणि विविध उपक्रमामध्ये सहभागी करून घ्यावे. शाळेच्या मालमत्तेचे जतन करण्याची सवय लावावी. विद्यार्थ्याचे मत ऐकून त्यांना जबाबदाऱ्या द्यावेत. राष्ट्रीय सण, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमामध्ये विद्यार्थ्याचा सक्रिय सहभाग वाढवावा. शिक्षकांनी स्वतः आदर्श वर्तन ठेवून विद्यार्थ्यांना प्रेरणा द्यावी. अशा वातावरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दल प्रेम, अभिमान आणि आपुलकीची भावना निर्माण होते. यापुढील महत्त्वाचा प्रश्न आहे, शाळेच्या इमारतीमध्ये कोणते कार्यक्रम राबविता येतात? शाळेच्या इमारतीमध्ये विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम राबविता येतात. विज्ञान प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि पालक सभा आयोजित करता येतात. आरोग्य तपासणी शिबिरे, योग प्रशिक्षण मार्गदर्शन वर्ग, शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमही घेता येतात. राष्ट्रीय सण, जयंती व पुण्यतिथी कार्यक्रम साजरे करता येतात. विद्यार्थ्याच्या कौशल्य विकासासाठी विविध कार्यशाळा आयोजित करतात. शाळेची इमारत समाजोपयोगी उपक्रमासाठी वापरता येते. अशा कार्यक्रमामुळे विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होतो आणि शाळा व समाज यांच्यातील संबंध दृढ होतात. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण या पेपर क्रमांक 116चे सर्व महत्त्वाचे जवळपास प्रश्न बघितलेले आहेत. याच्यामधले काही महत्त्वाच्या कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ते म्हणजे आदर्श शाळा, भविष्य शिक्षक, शैक्षणिक साहित्य, शालेय प्रवेशद्वार, ग्रंथालय, क्रीडांगण, स्वच्छतागृह, शाळेची नियमित देखभाल, कार्यालयीन व्यवस्था, शालेय परिसर, प्रयोगशाळा, वृक्षारोपण, संगणक कक्ष, प्रार्थना सभा, शासकीय अनुदान, कमवा व शिका योजना, सतत शिक्षण, मुक्त शिक्षण, सूचना फलक, शारीरिक शिक्षण या बाबी तुम्ही आवर्जून नोंद ठेवायच्या आहेत. तर मित्रांनो, इथे हा आपला पेपर क्रमांक 116 संपतोय. उद्या पुन्हा भेटूयात या चॅनलवर पुढील पेपरच्या नियोजनासंदर्भाने. चला, तोपर्यंत
या परीक्षेसाठी.